घरात काम करत असताना माझ्या साडीला आग लागली. तेवढ्यात शेजारच्या मुलाची नजर माझ्यावर पडली. तो पटकन माझ्या घरी आला आणि माझी साडी काढली. त्याने मला खांद्यावर उचलले आणि सरळ त्याच्या घरी नेले. मी त्याला सोड सोड म्हणू लागले. पण आमच्या डोक्यात सैतान गेला होता. चुकीच्या गोष्टी करायला लावल्या आणि राज एक झाला होता. मी त्याला निघून जाण्यास सांगितले. माझे मन एकदम दुखले होते. मी काय केले? मी कोणाची तरी बायको आणि मला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही. मला बघून त्याच्या भावना वाढल्या. मी खूप घाबरले आणि म्हणू लागले, माझा नवरा येईल, सोड मला. पण तो म्हणाला, फक्त मला एकदा करू दे. माझ्या नवऱ्यावर माझे खूप प्रेम होते. आम्ही दोघांचे लव्ह मॅरेज झाले होते, पण आता आमच्या लग्नाला 10 वर्षे झाली आहेत आणि आमच्यात कोणतेही चोळाचोळी नाही, पण प्रेम आहे. माझे पती IT कंपनीत काम करतात. ते सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडतात आणि रात्री सकाळचे 9 पर्यंतच घरी येतात आणि मी एकटीच असते. दिवसभर घरी माझे जवळपास कोणतेही मित्र-मैत्रिणी नाहीत. पूर्ण वेळ एकटीच राहते. माझ्या पतीकडे माझ्यासाठी वेळ नाही. इतकेच नाही, शनिवार आणि रविवार सुट्ट्या देखील आहेत. पण त्यांना घरी राहायला आवडते आणि ते सर्व वेळ माझ्यासोबत घालवतात. त्यामुळे मी 4 भिंतीत बंदिस्त आहे. मी जेव्हा किचनमधून स्वयंपाक करते तेव्हा किचनच्या खिडकीतून समोरच्या घराची किचनची खिडकी दिसते. तिथे एक लग्न झालेलं जोडप राहत होतं आणि ती बाई गरोदर आहे. कधी कधी आमचं बोलणंही व्हायचं त्या खिडकीमधूनच. एक दिवस ती म्हणाली की आता मी माझ्या आई वडिलांच्या घरी जात आहे आणि डिलिव्हरी करूनच येईल, आणि त्यानंतर तिचा नवरा स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना दिसायचा. तिचा नवराही IT क्षेत्रात मध्ये काम करतो. तो बायको गेल्यावर नंतरच घरून काम करायचा. एका वेळी तिचा नवरा राजवीरने मला खिडकीतून हाक मारली, वहिनी आज काय बनवत आहेस? खूप छान वास येतोय. मी म्हणाले, गाजराचा हलवा बनवत आहे. खायचा असेल तर या, मी एवढेच म्हणाले होते. मी गंमत केली होती. पण तो खरंच घरी आला. तो खूप देखणा होता आणि माझ्याच वयाचा असावा. मी त्याला गाजराचा हलवा दिला आणि तो म्हणाला की तू मस्त बनवला आहेस. वैष्णवी निघून गेल्यावर मी कसा तरी स्वयंपाक करून खातो आणि तिची खूप येते. त्याला गाजराचा हलवा इतका आवडला की तिने माझा हात धरला आणि त्याचे पप्पी घेऊ लागला. सुरुवातीला मला खूप विचित्र वाटलं, पण नंतर मला वाटले, माझ्या जेवणाची स्तुती करायची पद्धत असेल. किती वर्षे कोणी माझी स्तुती केली नव्हती. पूर्वी मी काम करायचे, लग्न झाले होते, माझे सर्वजण जेवणाची स्तुती करायचे. आता घरच्या कामात तसं काही नाही. थोडा वेळ बोलून तो निघून गेला. निदान माझ्याशी बोलायला कोणीतरी आहे हे म्हणून मला बरं वाटलं. आणि आज मी फक्त राजबद्दलच विचार करू लागलो. मी स्वयंपाक करायला गेले तेव्हा पुन्हा राज खिडकीतून हाक मारत होता, वहिनी गाजराचा हलवा अप्रतिम होता. तू कुठून तरी कुकिंगचा क्लास घेतला आहेस का? मी म्हणाले, नाही, घरीच मी बनवायला शिकले आहे. त्याने विचारले, तू काही काम करतोस का वगैरे? मी म्हणाले, पूर्वी मी पण जॉब करायचे, पण मूल झाल्यावर त्याला बघायला कोणी नव्हते, म्हणून मला घरीच राहावे लागले आणि आता मी दिवसभर घरातील काम करते आणि मुलाची काळजी घेते. मी माझा वेळ फक्त ते घरातच घालवते. माझ्या आवाजात दुःख होते जे त्याला जाणवले. घरी एकट्याने दिवस घालवणे किती अवघड आहे हे मला माहीत होतं. तो म्हणाला, आता माझी बायको गेली आहे. पण आता घरी कोणी नसताना तो माझ्या घरी वारंवार येऊ लागला. माझा मुलगा शाळेत जायचा. तो राज येऊन म्हणायचा, वहिनी मला एक कप चहा मिळेल का? चहा पिऊन थोडा वेळ माझ्याशी बोलायचा आणि मग निघून जायचा. आम्ही दोघी वेगवेगळ्या प्रकारच्या गप्पा मारायचो. कधी ऑफिसबद्दल, कधी सिरियल्सबद्दल, तर कधी कुठल्या तरी इतर विषयावर. आम्ही काहीतरी बोलत राहायचो आणि माझा वेळ कधी आणि कसा जातो हे मला कळतच नव्हते. मी माझा नवरा विशालपासून हे लपवून ठेवले होते की राज घरी येतो, चहा पितोय हे माझ्या नवऱ्याला काहीच माहिती नव्हते. एके दिवशी मी किचनमध्ये स्वयंपाक करत होते. माझ्या साडीला आग कशी लागली ते मला कळले नाही आणि माझे लक्ष सुद्धा नव्हते. मी माझ्या कामात मग्न होते. अचानक राजची नजर माझ्यावर पडली. तो किचनमध्ये स्वयंपाक करायला आला होता. माझी अवस्था बघून मी घाबरून जाऊ नये अशी काही प्रतिक्रिया दिली नाही. तो फक्त घरातून पळत बाहेर पडला आणि माझ्या घरी आला आणि त्यानंतर तो माझ्या जवळ आला आणि माझी साडी काढू लागला. पहिल्यांदा मला समजले नाही, पण आज त्याला पाहताच मी घाबरले. त्याने माझी साडी काढून बादलीत टाकली.
तोपर्यंत खोलीत धुराचे लोट पसरले होते. त्याने किचनचा पंखा चालू केला आणि लगेच मला खांद्यावर उचलून घेतले. मी फक्त घातली एक फडका आणि झंपर. मी त्यावेळी काहीच बोलण्याच्या स्थितीत नव्हते. तो मला लगेच घराबाहेर घेऊन त्याच्या घरी घेऊन गेला. मग त्याने मला त्याच्या खांद्यावरून उतरून विचारले, "वहिनी, तू ठीक आहेस ना?" मी आत उभी होते, अनोळखी माणसासमोर नुसतं फडक्या आणि झपर. माझी अवस्था वेगळी होऊ लागली. आता त्याची नजर माझ्यावर पडली. त्याने माझ्या गालावर हात ठेवला आणि म्हणाला, "तू ठीक आहेस ना?" माझा घसा कोरडा झाला होता आणि माझे पोट पूर्ण रिकामे झाले होते. तो माझ्या शरीराकडे पाहू लागला. अचानक तो म्हणाला, माझ्यावर हात ठेवला. माझ्या संपूर्ण अंगातून कर्ट वाहू लागल. धरला. मला पहिल्यांदा विशालच्या प्रेमात पडली तेव्हाच अशी अनुभव आला होता. आणि मी त्याच्या जवळ आले. आता काहीच उरले नाही आमच्यात. पण अनोळखी माणसाच्या स्पर्शामुळे माझ्यात पुन्हा वेगळीच भावना निर्माण होत आहे मला वाटले. राज कदाचित पूर्ण आनंदी होता. तो खूप जवळ आला आणि त्याचे हात माझ्या छातीवर नेले आणि त्याने हलक्या हातांनी स्पर्श केला. मी माझे डोळे बंद केले आणि मला ते जाणवू लागले आणि मग तो म्हणाला, "मला आता सहन होत नाही. मला फक्त एकदा करू दे, नंतर मी तुला काहीच म्हणणार नाही. तुला हवं तसं तुझ्या मनावर." म्हणाला. मग त्याच्या बोलण्याने अचानक माझ्या मनात आलं की मी काय करणार आहे. मी फक्त विशालची आहे आणि मी एका चांगल्या घरातील मुलगी आहे. मला माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. मी म्हणालो, "राहू द्या, बस, यापुढे काही करू नका. आपण दोघेही विवाहित आहोत. आपण येथेच थांबूयात." आता मी पळून माझ्या घरी आले. त्याने मला अडवले नाही. राज एक चांगला मुलगा होता आणि तो त्याच्या बायकोवर खूप प्रेम करत होता. तो अनेकदा त्याच्या बायकोबद्दल बोलत होता. पण मी माझ्या नवऱ्याबद्दल. पण परिस्थिती अशी होती की दोघेही वेगवेगळ्या वळणावर जाऊ लागलो होतो. त्यामुळे थोडा वेळ स्वतःवर नियंत्रण मी ठेवलं. पण घरी आल्यावरही माझ्या मनात फक्त राजवीरचेच स्वप्न होते. त्याचा स्पर्श मी विसरू शकत नव्हते. मी या विचारात मला नशा चढत होती. विशाल घरी आल्यावर मी त्याला मिठीत घेतले आणि "मला प्रेम कर" म्हणू लागलो. विशाल म्हणाला. आणि राज नशेतून बाहेर पडण्यासाठी त्या रात्री चंदनने माझ्यावर खूप प्रेम केले. त्यामुळेच माझा आत्मा तृप्त झाला. पण त्याच्या सोबत असतानाही मी फक्त राजचा विचार करत होते. मी काय करत माझ्या समजण्याच्या पलीकडचे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी माझ्या नवऱ्याला म्हणालो, "विशाल, आम्ही खूप दिवसांपासून बाहेर गेलो नाही. पूर्वी आम्ही नवरा बायको फिरायला जायचो. लग्नानंतर आजकाल मी घरीच राहायचे. मला खूप कंटाळा आलाय. चल कुठेतरी जाऊ." असे विशाल म्हणाले. "खरं तर मी परदेशी जाण्याचा विचार करत आहे." हे ऐकून मी आनंदी झाले. "विदेशी?" मी म्हणालो. "कुठे जायचे आहे?" तो म्हणाला, "मी स्वित्झर्लंडला जायचा विचार करते." विशाल म्हणाला, "मी 6 महिन्याच्या आत प्लॅन करतोय." विशाल खूप प्रेमाने माझ्या जवळ आला. माझा नवरा गेल्यानंतर मी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना अचानक मला खिडकीतून राज दिसला. त्याने मला विचारले, "काल जे घडले त्याबद्दल तू रागावली आहेस का?" मला त्याच्याशी बोलायचे नव्हते. मला त्याला माझ्यापासून दूर ठेवायचे होते. मी काहीच बोलले नाही. मग राज म्हणाला, "मी तुझ्याकडे येतोय. घरी. मला तुझ्याशी बोलायचे आहे." तो लगेच घरी आला. तो माझ्या जवळ येऊन बसला आणि म्हणाला, "मला माफ कर. काल तुला माझ्याजवळ पाहिल्यानंतर मला काय झाले ते मला माहीत नाही. तू खूप सुंदर आहेस. विशालला तुझ्यासारखी बायको मिळाली, तो भाग्यवान आहे." मला त्याच्याशी अजिबात बोलावं वाटलं नाही. पण एकदा माझी नजर त्याच्यावर का खिळली होती. अचानक तो माझ्याजवळ आला आणि माझा हात धरला. माझा श्वास वाढू लागला. तो माझ्या खूप जवळ आला आणि माझ्या गालाचे पपी घेतली आणि मग हळूहळू माझ्या हातांना मिठी मारायला लागला. माझ्यासोबत असे कधीच घडले नव्हते. मला कळत नव्हते. पाहिल्यानंतर मी शुद्धीवर नव्हते. हे सगळं का बरं वाटत होतं माहीत नाही मला, म्हणून मी त्याला नकारही दिला नाही. आता हळूहळू तो माझ्याशी खेळू लागला. मी मग स्वतःवर ताबा मिळवला आणि म्हणाले, "राज, आता तुझा घरी शांतपणे." घराबाहेर पडला आणि मी दार बंद केले. आणि बेडरूममध्ये आले आणि विचार करू लागलो की मी काय करते. मला स्वतःवर का नियंत्रण ठेवता येत नाही. मी सर्व मर्यादा का ओलांडल्या आहेत. काय होईल. आता दुपारी माझ्या पतीने मला फोन केला आणि सांगितले की आज ऑफिसची पार्टी आहे, तयार राहा. मी तुला घ्यायला येतो. मला खूप आनंद झाला की आपण थोडे बाहेर जाऊ.
मी आणि माझा मुलगा तयार झालो. नवरा आम्हाला घ्यायला आला. आम्ही दोघांना सोबत घेऊन ऑफिसला निघालो. तिथे खूप लोक होते. आम्ही जेवलो, नाचलो. बरेच लोक कोल्ड्रिंक्स पित होते. मला दिसले की विशाल एका मुलाशी बोलत होता. ती मुलगी सुद्धा हसत हसत त्याच्याशी बोलत होती. मला राग येऊ लागला. मला माहित आहे की ते दोघेही एकत्र कामाला आहेत. मग कदाचित माझ्यात काहीतरी कमी असेल, त्याचेमुळे ती विशालचे लक्ष वेधून घेते. सौंदर्य बघायला कोणीच नसते. थकून घरी येणारा माझा नवरा असतो. हो, तो घरी असेपर्यंत नक्कीच माझ्यासोबत असतो. तो माझ्यासोबत असतो आणि सुद्धा आमच्या मुलाची खूप काळजी घेते. पार्टी संपल्यावर आम्ही दोघे घरी आलो आणि मी त्या मुलीचा विचार करत होतो जिच्यासोबत विशाल सतत बोलत होता. त्या मुलीचेही लग्न झाले होते आणि मी एकटेपणाचा आणि विचार करू लागले. माझ्या आतल्या वेदना कदाचित राज ते दूर करू शकल. निघताना माझा नवरा म्हणाला, मी या विकेंडला विदेशात जायचा विचार करतोय. आम्ही घरी आलो, तुला आणि मुलालाही आवडेल. त्याचे बोलणे ऐकून मी हसू आले. मी विकेंडला सहलीला जातोय हे त्याला राजला सांगितलं. त्याला खूप आश्चर्य वाटले. तिचा चेहरा थोडा फिका पडला होता आणि म्हणाला, मी तुझ्याशिवाय कसे जगू? मी म्हणाले, मी तुझी बायको नाही. हे बोलून मी हसायला लागलो. राज मला स्पर्श करण्याशिवाय दुसरे काहीही केले नाही. त्याची मर्यादा काय आहे हे त्याला माहीत होते. कधी कधी मला असे वाटायचे, हे चुकीचे नाही आणि असेच चालू राहावेसे वाटायचे. पण हे माझे एकटेपण संपूच शकत नव्हते. त्यामुळे एकटेपणा कसा दूर करायचा या विचारात मी झोपायला लागलो. आल्यानंतर या स्वित्झर्लंडवरून परतल्यावर माझे पती कामात बिझी होते. एक दिवस राज माझ्या घरी चहा घ्यायला आला आणि अचानक बाहेर पाऊस पडू लागला. बाहेर माझे कपडे सुकत होते, म्हणून मी पटकन बाहेर आलो आणि एक एक करून कपडे काढू लागलो. राज सुद्धा मला मदत करायला आला. अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. मी जाऊन कपडे घेऊन आले. आम्ही भिजलो. मी सगळे कपडे घरात सुकायला ठेवले आणि मग मला वाटले की जाऊन कपडे बदलावे. मग राजवीर अगदी जवळ आला. मला आज एकदाच करू दे, मी पुन्हा तुझ्याकडे कधीच येणार नाही. मग तो म्हणाला. त्याने मला आपल्या मिठीत घेतले. मला माहित नाही मला काय झाले की मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाही. मला त्याला नकार द्यायचा होता, पण देऊ शकले नाही आणि मी त्याच्याबरोबर पाप केले. आमच्या डोक्यात सैतान गेला होता. चुकीच्या गोष्टी करायला लावल्या आणि राज एक झाला होता. मी त्याला निघून जाण्यास सांगितले. माझे मन एकदम दुखले होते. मी काय केले? मी कोणाची तरी बायको आणि मला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही. मग मी विशालला फोन केला आणि म्हणालो की मला घरी बोर होत आहे. मी आता घरी एकटे राहू शकत नाही. मी काहीतरी काम करण्याचा विचार करतोय. विशाल म्हणाला, पण मूल घरी आहे, त्याला कोण सांभाळणार? मी म्हणालो, शाळेत शिक्षिकेची नोकरी भेटणार. मी कथेल मला त्याप्रमाणे शिक्षिकेची नोकरी सुद्धा मिळाली आणि माझा मुलगा माझ्या शाळेमध्ये सुद्धा आहे. राजने मला खिडकीमधून खूप वेळा माफी मागण्याची प्रयत्न केला, पण मी त्याला नंतर कधी बोललेच नाही. थोडे दिवसांनी आमची रूम मी बदलून घेतली आणि माझा नवराही आता माझ्यावर खूप प्रेम करत आहे. तर मित्रांनो, आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.